आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय। शिंदेंच्या शिवसेनेमधील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा हा एक मोठा निर्णय। संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होते त्याच्या आधी लोकसभा सचिवालयाकडून हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे। लोकसभा अध्यक्षांनी खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे। अधिक आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। अगदी निखिला, लोकसभा सचिवालयाकडे मागच्या काही दिवसांपूर्वी जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतनं बंडखोरी केलेले 6 खासदार होते, म्हणजे त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर बंडू जाधव असतील, संजय देशमुख असतील, त्यानंतर नागेश पाटील आस्तीकर असतील, भाऊसाहेब वाकचौरे असतील, ओमराजे निंबाळकर असतील आणि या अशा 6 खासदारांचा निर्णय जो आहे तो लोकसभा सचिवालयाकडे पेंडिंग असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आज दिवसभर लोकसभा सचिवालयामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर दिवसभर बैठकांचं सत्र पार पडलेलं होतं आणि त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाकडून बुलेटिन जारी केलं गेलेलं आहे आणि त्या बुलेटिननुसार स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की जे 6 खासदार होते शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील, त्या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्याच्या विलीनीकरणाला एक प्रकारे लोकसभा सचिवालयानं मंजुरी दिलेली आहे। निखिला, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसभा सचिवालयाकडून जे परिपत्रक काढलं गेलेलं आहे किंवा बुलेटिन काढलं गेलेलं आहे त्या बुलेटिननुसार आता शिवसेनेच्या लोकसभेतील सदस्यांची संख्या अधिकृत पद्धतीने 13 झालेली आहे आणि त्या पक्षाचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील घोषणा खरं तर या ठिकाणी लोकसभा सचिवालयाकडून केली गेलेली आहे। श्रीकांत शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या अगोदरच गटनेते होते, त्यांच्या पक्षाचे 7 खासदार होते, पण या 6 खासदारांनी त्यांच्या पक्षामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर आता त्या सगळ्या खासदारांची संख्या जी आहे ती 13 झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते आणि लोकसभा सचिवालयाकडून या सगळ्या नव्या खासदारांची आसन व्यवस्था देखील बदलण्यात आलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे निर्णय जो आहे तो लोकसभा सचिवालयाकडून दिला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। निखिला, यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं गटनेते अरविंद सावंत यांच्याकडून लोकसभा सचिवालयाला पत्र दिलं गेलेलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यांचं विलीनीकरण हे कायद्याच्या बाहेर जाऊन आहे, त्यामुळे त्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी देऊ नये अशा पद्धतीची थेट भूमिका त्यांच्या पक्षाच्या खासदारांकडनं किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडनं घेतली गेलेली होतं। तशा आशयाचं पत्र त्यांनी दिलेलं होतं। सोबतच आपल्याला आठवत असेल तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची अरविंद सावंत खासदार आणि गटनेते सोबतच चीफ व्हिप अनिल देसाई या दोघांनी भेट घेतलेली होती आणि या दोघांनी भेट घेतल्याच्या नंतर देखील लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांच्या चर्चेच्या नंतर आज 18 तारखेला म्हणजे 18 जुलै 2026 रोजी लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक काढलं गेलेलं आहे आणि या खासदारांच्या बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला अधिकृत पद्धतीने मंजुरी जी आहे ती लोकसभा सचिवालयाकडून दिली गेलेली आहे। निखिला, खरं तर परवा दिवशीपासून म्हणजे 20 तारखेपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, पण या अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून घेतलेला आहे एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। बघावं लागणार आहे की या सेशनमध्ये कशा पद्धतीने घडामोडी घडतात, कारण या खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी देऊ नये किंवा त्यांना मंजुरी देता येत नाही ही भूमिका ठाकरेंच्या खासदारांची होती किंवा ठाकरेंच्या पक्षाची होती। त्यामुळे आता कायदेशीर लढाई ठाकरेंचा पक्ष पुढे जाऊन लढतो का, लढणार असेल तर कशा पद्धतीने त्या सगळ्या कायदेशीर घडामोडी पुढच्या काळात घडतील हे देखील बघणं आता या सगळ्या घडामोडीनंतर महत्त्वाचं असणार आहे। पण आज या बंडखोर खासदारांच्या मंजुरीला लोकसभा सचिवालयाकडनं एक प्रकारे मंजुरी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। निखिला, नक्कीच प्रमोद, यामध्ये ठाकरेंकडनं काही प्रतिक्रिया आली आहे का? निखिला, आता काही वेळापूर्वी म्हणजे TV9 मराठीने पहिल्यांदा एक्सक्लुसिव्हली ही बातमी ब्रेक केल्याचं आपल्याला बघायला मिळते। काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः तासाभरापूर्वी TV9 मराठीने सांगितलेलं होतं की या सगळ्याबाबत आज अधिकृत पद्धतीनं ह्या सगळ्या संदर्भातील निर्णय लोकसभेच्या सचिवालयाकडून दिला जाईल आणि त्यानंतर आता ही घडामोड घडल्याचं बघायला मिळते। ठाकरेंच्या पक्षाकडनं अद्यापर्यंत म्हणजे आता काही वेळापूर्वी म्हणजे काही मिनिटांपूर्वी ही मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षातील कुठल्याही नेत्याशी या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये, त्यांची कुठली प्रतिक्रिया अद्यापर्यंत समोर आलेली नाहीये, पण ते नेमकं प्रतिक्रिया काय देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आपल्याला आठवत असेल निखिला, संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, यांच्याकडनं वारंवार सांगितलं जात होतं की घटनेतील 10वं कलम आहे त्यातील 4था थोडंसं थांबवते।